प्रेज लॉर्ड. प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. बेथेस्दा चर्च काउन्सिल ऑफ इंडिया या पेज या ठिकाणी या पेजला आपण सुरुवात करणार आहोत आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हा पेज आपण पोहोचवणार आहोत. बेथेस्दा चर्च काउन्सिल ऑफ इंडिया याला आपण फॉलो करावं आणि साक्षीद्वारे, वचनाद्वारे आणि देवाच्या गीतांद्वारे आपण देवाचं गौरव करण्याचं या ठिकाणी योजलेलं आहे. तर अधिकाधिक लोकांपर्यंत, आपल्या मित्र मैत्रिणींपर्यंत, आपल्या बंधू भगिनींपर्यंत या पेजची माहिती आपण सर्वांनी द्यावी अशी मी आशा करतो. आज रविवार, आठवड्याचा पहिला दिवस आणि देवाच्या वचनातून आपण काही भाग मननासाठी घेणार आहोत. प्रेषितांचे कृत्य याचा 27वा अध्याय आणि 1 ते 44 वचन आपण यावेळेला मननासाठी काढूयात. मी पुन्हा एकदा सांगतो, प्रेषितांचे कृत्य याचा 27वा अध्याय 1 ते 14. प्रेषितांचे कृत्य 27वा अध्याय 1 ते 44. प्रियांनो, या ठिकाणी पौलाचा रोमपर्यंतचा जलप्रवास आपल्याला दिसून येतो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पौलाचं कार्य, आम्ही जे पत्र वाचतो, पौलाचे करंथीकरास पत्र, पौलाचे एफिसकरास पत्र, पौलाचे गलतीकरास पत्र, त्याच्यानंतर विविध मंडळांना पौलाने पत्र पाठवलेले आहेत. आणि पौलाचा प्रवास आपण जर नकाशात पाहिला तर संपूर्ण युरोप खंडात आणि काही आशिया भागात पौलाचा प्रवास आपल्याला दिसून येतो. ज्या ज्या ठिकाणी पौलाने प्रवास केलेला आहे त्या ठिकाणी पौलाने मंडळी स्थापन केलेली आणि परमेश्वर पौलाला अशा ठिकाणी घेऊन गेलेला आहे की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुखसोयी नाही, कुठल्याही प्रकारचं साधन नाही, जगण्यासाठी कुठलं साधन नाही. मग तो समुद्रावरती प्रवास असू द्या, बेटावरचा प्रवास असू द्या किंवा इतर मार्ग, वाळवंटातला प्रवास असू द्या, प्रत्येक ठिकाणी त्याला मरण यातना झालेल्या आपल्याला दिसतात. कित्येक वेळा तो मरणातून बाहेर आलेला सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. अशा संकटावर सुद्धा तो मात करत प्रवास करत आहे. कारण पौल म्हणतो की मी संकटाची वाट पाहतो. प्रेज लॉर्ड. आपल्यापैकी किती लोक संकटाची वाट पाहतात? तर कोणी नाही. संकट कोणालाही नको आहेत. आपण एक आठवड्याच बघतो ना, डर के आगे जीत आहे. आणि खरोखर हे वाक्य पौलाला लागू पडतं. संकटावर मात करत तो अधिकरित्या विजय प्राप्त करत गेलेला आहे. त्याला अधिकाधिक शक्ती प्राप्त झालेली त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे पौल बनत गेलेला आहे, पौल तयार होत गेलेला आहे, विश्वासात वाढत गेलेला आहे. अशाच एका प्रवासाचं वर्णन या अध्यायामध्ये आपल्याला दिसतं. आपण सर्वजण हा अध्याय आपण मनपूर्वक वाचूया की पौल रोमपर्यंत कशा प्रकारे प्रवास करत आहे आणि प्रभू त्याला रोमपर्यंत कशा प्रकारे पोचवत आहे. पौलाचा रोजचा जो प्रवास होता, रोजचं जे जीवितक्रम होतं, हे प्रभूने योजल्याप्रमाणे चालत होतं. त्याच्या मनाने तो कुठेही जाऊ शकत नव्हता. जिथं प्रभूला न्यायचं आहे तिथं पौलाला बरोबर नेलं जायचं. आता या प्रवासामध्ये पौल हा कैदी आहे आणि शिपाई, जमादार हे सगळे लोक त्याला बांधून घेऊन चाललेले आहेत आणि त्यांना जायचं आहे रोमपर्यंत. तर वाचूया. मी विनंती करतो की 27वा अध्याय आणि 1 पासून पुढे आपण वाचायला सुरुवात करूया. पौलाचा रोमपर्यंत जलप्रवास, क्रेतापर्यंत. नंतर आम्ही इटली देशास तारवातून जावे असे ठरल्यावर पौलाला व दुसऱ्या कित्येक बुद्धिमानास बादशाही पलटणीचा युलिय नावाचा जमादार याच्या स्वाधीन करण्यात आले. प्रेज लॉर्ड. या ठिकाणी लक्ष देऊया की नंतर आम्ही इटली देशास तारवातून जावे असे ठरल्यावर, इटली रोम, या ठिकाणी इटली आणि रोम हे मोठं साम्राज्य असलेले राष्ट्र होते, सुधारित राष्ट्र होते. आणि त्या पूर्ण युरोप खंडावरती इटली हे त्यांचं कॅपिटल असं मानलं जायचं, राजधानी होती. त्या ठिकाणी कोर्ट चालायचं, त्या ठिकाणी लोकांना शिक्षा या जाहीर केल्या जायच्या. आणि अशा ठिकाणी पौलाला नेत आहेत. इटलीमध्ये कदाचित त्याला मरणदंडाची शिक्षा होणार असेल. रोममध्ये जाऊन त्याला शिक्षा दिल्यावर कदाचित त्याचा त्या ठिकाणी अंत असणार आहे. आणि अशा प्रवासास पौल चाललेला आहे.
म्हणजे एक प्रकारे त्याला फासावर लटकवणार आहेत आणि आता त्याला ते घेऊन चाललेले आहेत, अशा मनस्थितीमध्ये पाऊल आहे. आता बघा तिथं काय लिहिलं, इटली देशास तारवातून जावे असे ठरल्यावर पाऊलाला व दुसऱ्या कित्येक बंदिवानास बादशाही पलटणाचा युल नावाचा जमादार, लक्षात ठेवा त्या जमादाराचं नाव काय आहे? युल्य. युल्य. त्या जमादाराचं नाव युल्य आहे. आणि त्याच्या स्वाधीन त्याला केलं, त्याच्या ताब्यात दिलं. आणि तेव्हा आम्ही आशियाच्या किनाऱ्यावरील बंदरे करणाऱ्या अदुमत्तीय नगराच्या एका तारवात बसून निघालो. तेव्हा मसोदनियातील थेसनिकाचा अस्त्रकाचा हा एक इसम आमच्याबरोबर होता. आता प्रियांनो, यांच्याबरोबर कोण कोण होते त्यांची नावं या ठिकाणी लिहिलेली आहेत. जर आपण अधिक खोलरीत्या अभ्यास करू इच्छिता तर कृपया यांची नावं एका पेजवर तुम्ही लिहू शकता, कारण हे आपल्याला पुढं जाऊन दिसणार आहे की प्रभू कशा प्रकारे कार्य करत आहे. तर ते व्यक्ती आणि त्यांचे गाव या ठिकाणी उल्लेख केलेला आपल्याला दिसतो. पुढं वाचूया 3रं वचन. दुसऱ्या दिवशी आम्ही सिदोनास पोहोचलो. तेव्हा युल्याने पौलाबरोबर मेहरबानीने वागून त्याच्या मित्रांनी त्याचा पाहुणचार करावा म्हणून त्याचकडे जाण्यास त्याला परवानगी दिली. बघा, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी पौल बंदिवान आहे. पौल कोण आहे? पौल बंदिवान आहे, तो कैदी आहे. आणि कोणी कैदी केला आहे? त्या जमादाराचं नाव आहे युल्य. त्या युल्याने काय केलेलं आहे त्याला, की परवानगी दिलेली त्याच्या मित्राबरोबर पाहुणचार घेण्याची. बघा, या ठिकाणी पौलावर त्यांनी केलेली ती मेहरबानी आपल्याला या अध्यायात दिसून येते. पुढे वाचूया. मग आम्ही तेथून निघाल्यावर वारा समोरचा असल्यामुळे कुप्राच्या किनाऱ्यावरून गेलो. नंतर किलिकिया व पंफुल्या यांच्या समोरच्या समुद्रावरून जाऊन आम्ही लुक्या प्रांतातील मुरिया बंदरास पोहोचलो. तेथे पुढे. इटालीस जाणारे असे एक अलेक्सांद्रियाचे तारू जमादारास मिळाले. त्यावर त्याने आम्हास चढवले. आमेन. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आणखीन 2 ठिकाणी त्या ठिकाणी ते गेलेले असताना पुढे जाऊन ते इटली जाणारं एक जहाज त्यांना मिळालेलं आहे. आणि त्या जहाजाचं अलेक्झांद्रियाचे तारू, ज्या तारूचा जो मालक होता त्याचं नाव होतं अलेक्झांद्रिया. आणि त्या जमादाराला ते मिळालेले आणि त्या जहाजावर ते चढलेले. आता त्यांचा खऱ्या अर्थाने पुढं प्रवास सुरू होणार आहे. मग पुष्कळ दिवस हळूहळू जाता जाता मोठ्या कष्टाने कनिदासमोर आल्यावर वारा पुढे जाऊ द्यायना आणि म्हणून आम्ही क्रेतावरून सलमोनासमोर गेलो. मग आम्ही मोठ्या कष्टाने त्यांच्या काठाकाठाने सुंदर नावाच्या बंदरे आलो. त्याजवळ लसाया नगर होते. कितीतरी नगराचा, कितीतरी बेटांचा आणि कितीतरी देशांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. याच्यावरून आपल्याला पौलाचा प्रवास दिसतो. तुम्ही नकाशा पहा. या नकाशावरती हे पुरातन काळाचे नगर आहेत. पौलाने कशा प्रकारे प्रवास केला, कुठून कसा गेला आणि तिथं जाण्याचा त्याचा उद्देश काय, हे आपल्याला पुढं दिसणार आहे. कारण परमेश्वराच्या योजनेनुसार पाऊल चालत होता. त्याला कुठं जायचं आहे, कसा न्यायचा आहे, हे परमेश्वरांनी नेमून ठेवलेलं होतं. आपण पाहतो की योनाला जायचं होतं, जायला सांगितलं निनवेला, तो गेला कुठं? तार्शीसला. पण परमेश्वराने त्याला बरोबर कुठं आणलं? निनवेला आणलेलं आहे. त्याचप्रमाणे पौल परमेश्वराच्या इच्छेला स्वाधीन झालेला आहे. आणि पौल परमेश्वराला म्हणतो की मला जिथं न्यायचं आहे तू तिथं ने. आणि अशा प्रकारे पौल जात आहे. आणि 9 वचन सांगतं, तेव्हा फार दिवस झाल्यावर आणि तितक्यात उपासाचे दिवसही होऊन गेल्यामुळे त्यावेळेस समुद्रावरून जाणे संकटाचे होते. म्हणून पौलाने त्यासाठी अशी सूचना केली की गृहस्थांनो, हा जल प्रवास केवळ मालाचा व तारवाचा नव्हे तर आपल्या प्राणाचे नुकसान, फार मोठी हानी होईल असे मला दिसते. ते दिवस जे होते हे फार वादळाचे दिवस होते, पावसाचे दिवस होते. आणि त्या दिवसांमध्ये कोणी समुद्रात जात नसायचे. आपण पाहतो की मुंबईमध्ये सुद्धा भरती आली की लोकांना सांगितलं जातं की तुम्ही समुद्रात येऊ नका, किंवा चक्रीवादळ येत असेल तर शासन सांगतं मासेमारांना की तुम्ही समुद्रात जाऊ नका. कारण त्या लोकांना कळतं की येणारं संकट कसं आहे. पौल सांगत होता की या समुद्रात खूप मोठं वादळ येणार आहे आणि इथं आपला काय टिकाव लागणार नाही आणि आपल्या मालाचं सुद्धा खूप नुकसान होणार. पण जो जमादार होता त्यांनी पौलाच्या सूचनेकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यांनी दुर्लक्ष केलं आणि त्यांनी काय केलं, तारवाचा धनी याच्याकडे अधिक लक्ष दिले. जो तारवाचा जो मालक होता त्याच्याकडे त्यांनी अधिक लक्ष दिलं. पौलाच्या म्हणण्याकडे, सूचनेकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलं. आणि पुढं काय झालं बघा, 12 वचन. ते बंदर हिवाळ्यात राहावयास सोयीचे नव्हते.
म्हणून बहुतेकांनी मसलत दिली की तेथून निघावे आणि साधे तर क्रेतातील फैनिके बंदरात जाऊन येथे हिवाळा घालवावा. हे नैऋत्याभिमुख व वायव्याभिमुख आहे. मग दक्षिण वारा मंद वाहत असल्यामुळे आपला बेत सिद्धीस गेला असे समजून ते तेथून नांगर उचलून काठाकाठाने क्रेताच्या बाजूने गेले. आमेन. या ठिकाणी आपण बघतो की पुष्कळ लोक सुद्धा म्हणत होते की तुम्ही समुद्रात जाऊ नका, या मार्गे जाऊ नका, खूप मोठं वादळ होणार आहे, खूप मोठा हानी होणार आहे, तुमचं तारू काय टिकाव धरणार नाही. आजचे तारू आपण पाहिल्या, आजच्या जर जहाजा पाहिल्या तर आपण पाहतो की सगळ्या आधुनिक आहेत, सगळ्या प्रकारच्या वादळाला तोंड देण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. पण त्या काळातले जे तारू होते हे कसे असायचे, असे पडदे बांधलेले असायचे आणि दोऱ्यांच्या काठाने ते काय करायचे, दिशा आणि या सर्व गोष्टी ठरवायचे. आणि खूप लोक सांगत होते की तुम्ही जाऊ नका, तुम्ही जाऊ नका, जवळपासचा एक बेट बघा, त्या बेटावर तुम्ही मुक्काम करा. पण त्या जमादाराने लक्ष नाही दिले आणि काय केलं, पुढे जातच गेला. 14 वचन सांगतं, परंतु थोड्या वेळानंतर युरकुलोन नावाचा तुफानी वारा तिकडून सुटला. त्यात तारू सापडून वाऱ्याच्या तोंडी ठरेना म्हणून आम्ही त्याच्या स्वाधीन होऊन वाहवत चाललो. प्रेज लॉर्ड. या ठिकाणी आपण पाहतो की पौल आणि त्याच्या सगळं साथीदार आणि जमादार हे सगळे त्या तारवात होते आणि ते प्रयत्न करत होते की आपण किनाऱ्याने जाऊया, कडेकडेने जाऊया. पण वारा असा आला की त्यांचं जे तारू आहे हे त्यांना मध्य समुद्रात घेऊन गेला, किनारा सोडायला लागला त्या ठिकाणी. आणि ज्याची भीती होती पौलाला, नेमकं तेच घडलं. त्या ठिकाणी खूप असा मोठा वारा सुटलेला आहे आणि त्यांचं जहाज, त्यांचं तारू वाहवत गेलं त्या वाऱ्यामध्ये, त्या समुद्रात वाहवत गेलेलं आपल्याला दिसून येतं. 16 वचन सांगतं, मग कौदा नावाच्या एका लहान बेटावरून जाताना आम्ही मोठ्या प्रयासाने होडी आपल्या स्वाधीन करून घेतली. ती वर घेतल्यावर त्यांनी साहित्याची योजना करून तारू खालून आवळून बांधले आणि ते सुरती नावाच्या भाटीवर लागेल असे त्यास भय वाटले म्हणून त्यांनी उतरले. मग ते तसेच वाहवत गेले. तसंच ते वाहवत गेले. बघा, त्या ठिकाणी एक बेट त्यांना लागलेला आहे, पण त्यांनी काय केलं, शील टाकलं त्या ठिकाणी आणि प्रयत्न केला की आपल्याला वाचावं यासाठी. पण आपण पाहतो की वादळ आणि वारा इतका मोठ्या प्रमाणात होता की ते सुद्धा वाहवत गेलेले, भरकटत गेलेले आणि वादळाने त्यांचे फार हाल झालेले आहेत. 18व्या वचनामध्ये आपण जर पाहिलं, तेव्हा वादळाने आमचे फार हाल होऊ लागल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी भरगत टाकू लागले आणि तिसऱ्या दिवशी आपल्या हाताने तारवाचे अवजार टाकून दिले. मग पुष्कळ दिवस सूर्य व तारे दिसले नाहीत आणि तुफानाचा जोर आम्हास फारच भासला. त्यामुळे शेवटी आमची तरण्याची आशा अगदी नाहीशी झाली. त्यास पुष्कळ दिवस उपास पडल्यावर पौल त्यामध्ये उभा राहून म्हणाला, गृहस्थ हो, तुम्ही माझे ऐकायचे होते, क्रेताहून निघायचे नव्हते. म्हणजे हे हाल व ही हानी टळली असती तर मी आता तुम्हाला सांगतो की धैर्य धरा, तुम्हातील कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही, तारवाचा मात्र होईल. आमेन. या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्यांनी सगळं काही टाकून दिलं, जहाजातलं जे काही होतं, तारवातलं जे काय होतं सगळं टाकून दिलं आणि 3 दिवस ते पूर्ण प्रयत्न करतायत, लढतायत. 3 दिवस प्रत्येक क्षण ते लढतायत. ज्या दिवशी ते लढायचं सोडून देतील त्या दिवशी ते मरणार आणि या उत्कंठेने ते त्या वाऱ्याशी, त्या समुद्राशी, त्या वादळाशी लढत आहेत आणि ते मृत्यूसमोर पाहत आहेत. आजच्या काळातल्या जहाजामध्ये आपण पाहतो की वॉकी टॉकी आहे, इंटरनेट आहे, फोन आहेत, हेलिकॉप्टर येतात मदतीला, लाईफ बोट आहे. त्यावेळेला तसं काही नसल्यामुळे सगळ्यांना मृत्यू समोर दिसत होता आणि आपण पाहतो की त्यांना सूर्य आहे की तारे, सूर्य तारे काही दिसत नव्हते. एवढं ते गडद असं ते वादळ होतं आणि 3 दिवस लागोपाठ त्या वादळाबरोबर ते काय करत होते, लढत होते. आणि आपण पाहतो आता ते थकलेले आहेत त्या ठिकाणी आणि खूप घाबरून गेलेले आहेत. आणि अशाच अवस्थेत पाऊल त्यांना काय म्हणतो, लक्ष द्या. 21वं वचन सांगतं, गृहस्थ हो, तुम्ही माझे ऐकावयाचे होते, क्रेतावर निघायचे नव्हते, म्हणजे हे हाल व हानी टळली असती. तर मी आता तुम्हाला सांगतो की धैर्य धरा, तुम्हातील कोणाचाही जीवाचा नाश होणार नाही, तारवाचा मात्र होईल.
कारण ज्याचा मी आहे व ज्याची सेवा मी करतो त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, पाऊला भिवू नको, तुला कैसरा पुढे उभे राहिले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पहा, त्याच्या तूच बरोबर जे तारवत चालले आहेत ते अवघे देवाने तुला दिले आहे. याच तो धैर्य धरा, माझ्या देवावर भरोसा आहे की जे जसे मला त्याने कळवले तसेच घडेल. तथापि आपल्याला एका बेटावर पडावं लागेल. प्रेज लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी एक दिसतं की तो पाऊल धैर्याने उभा राहून सांगत आहे त्याच्या लोकांना की भिवू नका, कारण प्रभूच्या दूताने मला सांगितलं आहे की तुला कैसरा पुढं उभं राहायचं आहे. कैसर हा रोमी साम्राज्याचा राजा, आणि पाऊलाला शिक्षा सुनावण्यासाठी त्या ठिकाणी कैसर वाट बघत आहे. तुला कैसरा पुढं उभा राहायचं आहे, त्या ठिकाणी तुला जायचं आहे, हे दूताने सांगितलेलं आहे. आणि त्यावेळेला पाऊलाने त्या सर्व लोकांना सांगितलं की भिवू नका, तुम्हाला काही होणार नाही, कारण मला कैसरा पुढं जायचं असं देवाने योजलेलं आहे. आपण पाहतो की ज्या वेळेला परमेश्वर म्हणतो की आपण पलीकडे जाऊ, येशू ख्रिस्त शिष्यांना म्हटला की आपण पलीकडे जाऊ, आणि मध्ये खूप वादळ आलं, खूप संकट आले, येशू झोपला होता, शिष्य घाबरले होते. पण अशा अवस्थेत ते विसरले की येशू ख्रिस्त म्हटला आपण पलीकडे जाऊ. तर जर येशू म्हणतो आपण पलीकडे जाऊ तर आम्ही निश्चित जाणार, किती वादळ संकट समस्या आल्या तरी. त्याचप्रमाणे पाऊलाच्या बाबतीतसुद्धा घडलेलं आहे. पाऊलाला दूताने दर्शन देऊन सांगितलं की तुला कैसरा पुढे उभे राहायचं आहे. जर दूत हे सांगत आहे तर किती संकट आली, किती काही झालं तरी ते वाचणार आहे हे निश्चित. आणि पाऊल घाबरत नव्हता, तर पाऊल इतरांना त्या ठिकाणी धैर्य देत होता. आणि आपण पाहतो चमत्कार काय झाला, तर 28व्या वचनामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास काय घडलं. तेव्हा त्यांनी बुडीत टाकले, तेव्हा 20 वावे पाणी भरले. काही पुढे जाऊन पुन्हा बुडीत टाकले, तेव्हा 15 वाव भरले. तेव्हा आपण कदाचित खडकाळ जागेवर आपटू असे भय वाटल्यामुळे वरामावरून 4 नांगर सोडून ते उत्कंठेने दिवसाची वाट पाहत बसले. प्रेज लॉर्ड. अजूनही त्यांचे प्रयत्न संपलेले नाही आहेत, वाचण्यासाठी जगण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. आणि पाहतो की मध्यरात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी काय त्यांना अनुमान काय झाला की आपण एका किनाऱ्याच्या जवळ येत आहोत. आता वादळामुळे काय होत आहे की तारू आपटत आहे, पाण्यावर आपटत आहे. जर जवळ किनारा असेल तर त्या किनाऱ्यावर सुद्धा ते तारू आपटणार, लाकडाचं तारू, आणि ते तुटणार, फुटणार, ही भीतीसुद्धा त्यांच्या मनामध्ये आहे. जर तारू तुटलं तर आम्ही समुद्रात जाणार आणि तिथं आमचं मरण निश्चित आहे. अशा अवस्थेमध्ये ते काय टाकत आहे तर 4 नांगर. प्रत्येक जहाजांना एक मोठे नांगर असतात, त्यांना आपण अँकर म्हणतो. आणि ते काय करतात, सोडून देतात. जिथं किनारा लागेल तिथं ते अडकून राहतात आणि जहाज स्थिर होऊन जातं. अशा प्रकारे 4ही नांगर टाकून त्या ठिकाणी ते निवांत दिवसाची वाट बघत बसलेले आहेत. मध्यरात्रीपासून ते दिवसापर्यंत ते वाट पाहत आहेत. त्या ठिकाणी या प्रवासामध्ये परमेश्वर पाऊलाला काय शिकवत आहे, पाऊलाला धैर्य देत आहे. मृत्यू समोर असताना सुद्धा पाऊलाला त्या ठिकाणी परमेश्वर धैर्य देत आहे. आणि आपण पाहतो की प्रत्येक गोष्टीची वाट पाहण्याची सवय आपल्याला असली पाहिजे. संकट येत असतात. पाऊलाला इतके संकट आले की त्याच्या एवढे संकट कुठल्याही सेवकाला की आजपर्यंत कुठल्याही मिशनरीला आले नसतील. आपण पाहतो की पाऊल हा सर्वात मोठा मिशनरी आहे. त्यांनी पूर्ण युरोप खंड आपल्याला दिसतं की ख्रिस्ताकडे आणलेलं आहे. राज्याचे राज्य, राजे, सर्व प्रकारचे मूर्तिपूजक राष्ट्र यांना त्यांनी ख्रिस्ताकडे आणलेलं आपल्याला दिसतं आहे. आणि असा हा पाऊल या प्रवासातून जात आहे. आता तो जाणार कुठं आहे, जिथं जो जाणार तिथं त्याला मृत्यूदंड ठरलेला आहे. तिथं गेला, जसा तो पोचल तसा त्याला शिक्षा सुनावणार आणि त्याला तिथं मारून टाकणार आहे. असा माणूस की तो मार्गदर्शन करत आहे, तुम्हाला काही होणार नाही, आपल्याला तिथं येशूकडे जायचं आहे, तिथं आपल्याला पोचायचं आहे. आणि तो पूर्ण देवावर विसंबून आहे, पूर्ण देवावरती अवलंबून आहे. मृत्यू आता जवळ आहे. जर समुद्रात नाही मेलो तर कैसरा पुढे मरणार आहोत. मरण तर दोन्हीकडे आहे, पण देवाचं कार्य करून मरणं ही सेवा पाऊलाने पत्करलेली आपल्याला दिसते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जायच्या अगोदर, मरायच्या अगोदर पाऊलाने भरपूर असं काही काम करून ठेवलं. आपण पाहतो की त्या काळामध्ये फक्त जहाजाचा उपयोग प्रवासासाठी केला जायचा. जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत
सुवार्थ पोहोचवण्याचं काम केलं असेल तर पावलांनी केलेलं आहे. या बेटातून त्या बेटावर, या खंडातून त्या खंडामध्ये इतक्या विशिष्ट अवस्थेत संकटामध्ये सुद्धा पावलाला चालवलेलं आहे. आणि पाऊल हा खऱ्या अर्थाने मिशनरी म्हणून आपण ओळखला पाहिजे. प्रत्येक राज्यात देशात पाऊल गेलेलं आहे आणि आता ते 4 नांगर सोडून बसलेले आहेत निवांत. आज या मनुष्याच्या जीवनामध्ये आपण पाहतो की पावलाने सांगितलेलं की आत्ता जर या प्रवासाला आपण सुरुवात केली तर फार मोठी हानी होणार आहे आणि कदाचित जीवाला धोका होऊ शकतो. हे पावलाने सुनावलं. लोक सांगत होते की जाऊ नका वादळात, पण परमेश्वराने त्यांना त्या वादळात सोडलेलं आहे. आज या ख्रिस्ती जीवनामध्ये आपल्या जीवनात खूप वादळ येतात, खूप संकट येतात, खूप अडचणी येतात आणि आपण काय करतो, त्याला बायपास म्हणून दुसरा मार्ग पत्करतो की दुसऱ्या मार्गाने जाऊ, तिथून थोड्याशा कमी अडचणी येतील, कमी संकट येतील. पण परमेश्वर आपल्याला त्याच संकटात टाकू इच्छितो अशासाठी की परमेश्वर त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकवत आहे. तो आपल्याला धैर्य द्यायला शिकवत आहे, तो आपल्याला वाट बघण्यासाठी शिकवत आहे, तो आपल्याला इतरांना स्वार्थ सांगण्याची संधी देत आहे. या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. परमेश्वर आपल्या जीवनात संकट का आणतो? आज परमेश्वराला लोक नावं ठेवतात, प्रभू एवढं तुझं कार्य करून सुद्धा आमच्या जीवनात संकट का, आमच्या जीवनात आजार का, आमच्या जीवनामध्ये अपयश का? तर ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की पौलाने पूर्ण परमेश्वराला स्वतःला स्वाधीन केलेलं आहे आणि संकटातून तो नेता आहे. संकटातून जो माणूस जातो तो माणूस खऱ्या अर्थाने तयार होतो. संकटातून लढण्याची क्षमता त्याच्यात तयार होते. आज आपण पाहतो की संपूर्ण जग काय करत आहे, वॅक्सिनचा शोध करत आहे. वॅक्सिन म्हणजे काय? वॅक्सिन म्हणजे त्या रोगाचे अर्ध मेलेले व्हायरस त्या वॅक्सिनद्वारे शरीरात सोडले जातात आणि आपल्या पांढऱ्या पेशी त्यांच्याशी युद्ध करून त्यांच्यावर ताबा मिळवतात. म्हणजे संकटांशी लढाई करायची. जेव्हा पांढऱ्या पेशी त्या व्हायरसशी लढाई करतील त्यावेळेलाच आपल्यामध्ये ती रोगप्रतिकारशक्ती तयार होणार आहे. परमेश्वर आपल्यामध्ये या संकटाच्या विरुद्ध लढण्याची शक्ती तयार करत आहे. पण कशी? घरात बसून तर नाही. पौलासारखी बाहेर सेवा केल्याने, संकटाशी सामना केल्याने, पौल तर म्हणतो मी संकटाची वाट बघतो, कारण संकटात जो आनंद आहे तो केवळ पौलालाच कळालेला आहे. संकटानंतर जो विजय आहे तो पौलाला कळालेला आहे आणि कुठलंही संकट हे कायमस्वरूपी नसतं हे पण गुपित पौलाला कळालेलं आहे. संकट येतं हे जाण्यासाठी येतं हे सुद्धा पौलाला ठामपणे माहिती होतं, कारण कुठलंही संकट त्याला प्रभूच्या वचनाच्या प्रसारापासून रोखू शकत नव्हतं. प्रेज द लॉर्ड. त्याची इच्छा, आकांक्षा, त्याचं एम काय होतं, मुख्य ध्येय काय होतं, तर प्रभूचं वचनाचा प्रसार. आणि याच्यापासून कुठलीही शक्ती, कुठलीही सैतानी शक्ती त्याला अडवू शकत नाही, कुठलंही संकट असू द्या. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये किती मोठं संकट येऊ शकतं. आज जी परिस्थिती आहे, वादळाची समस्या आहे, परिस्थिती आहे, अशी परिस्थिती, एवढं तर संकट नाही आहे. मरण तर दोन्हीकडे होतं पौलाला, समुद्रातही होतं आणि रोमकडे गेल्यानंतर सुद्धा त्याला मरण ठरलेलं आहे. पण प्रियांनो, या ठिकाणी देव त्याचा कसा वापर करून घेत आहे? देवाने त्याला आणखीन संधी दिली जगण्याची. कशासाठी? कुठं जायचं होतं? मिल्ताला गेला पाऊल. पाऊल कुठं गेला तुम्ही बघा. पाऊल गेला मिल्ताला. त्या वादळाने काय केलं? तारूला वाहवत 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 मिल्ता नावाच्या बेटावर जाऊन सोडलं आणि त्या ठिकाणी त्यांनी स्टॉप घेतला आणि त्या मिल्ता नावाच्या बेटावरती त्यांनी मुक्काम केलेला आहे. तिथं आजारी लोक आले, तिथं बरेचसे लोक बरे झाले, बऱ्याचशा लोकांनी येशूचा स्वीकार केलेला आहे आणि ते मिल्ता बेट पूर्ण काय झालेलं आहे, त्यांचं परिवर्तन झालेलं आहे. प्रियांनो, मिल्ता बेटासाठी पौलाला ही शिक्षा आणि हे संकटांचा सामना करावा लागला. प्रेज द लॉर्ड. आज आपल्यासाठी सुद्धा कुठंतरी मिल्ता बेट ठेवलेला आहे. कोणीतरी तिथं वाट बघत आहे की आम्ही जाऊन त्यांना स्वार्थ सांगावी, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचावं, त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. हे मिल्ता बेट आपल्या प्रत्येकासाठी ठेवलेलं आहे. प्रियांनो, आज जे संकट आहेत, त्या ज्या समस्या येत आहेत, तुम्ही त्या संकटाच्या पलीकडे बघा, तिथं मिल्ता बेट असणार आहे. कोणीतरी तुमची प्रार्थनेची वाट बघत आहे. आज पौल आणि पौलाचा जे उद्देश आहे, त्याला दोन्हीकडे मरण आहे, त्याला रोज मरण आहे, पण तो परवा करत नाही. कारण मरण काय? जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ. मरणे हे लाभ आहे. मेल्यानंतर त्याला लाभच मिळणार आहे.
तो त्या ठिकाणी डायरेक्ट प्रभूजवळ असणार आहे. आणि जोपर्यंत तो जगतोय तोपर्यंत त्याला ख्रिस्त आहे, त्याच्याबरोबर ख्रिस्त आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया, प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि या ठिकाणी आपल्याला दिसतं की तो ख्रिस्तामध्ये जगत आहे, ख्रिस्तामध्ये जगत आहे. त्या मिलता बेटासाठी तो जगलेला आहे, त्याला काही होणार नाही आहे. आज हे प्रत्येक मनुष्याला देवाने काहीतरी योजना घेऊन पाठवलेलं आहे. प्रेज लॉर्ड. तुम्हाला आम्हाला एक योजनेसहित पाठवलेलं आहे. हे काम तुम्हाला करायचं आहे आणि काम केल्यानंतर पण तुम्हाला परत यायचं आहे. प्रेज लॉर्ड. मनुष्य जन्माला येतो तर तो मनुष्य त्याचा मृत्यू पण होणार, त्याचं मरण पण ठरलेलं आहे. प्रेज लॉर्ड. पण जोपर्यंत परमेश्वराच्या योजनेनुसार काम होणार नाही तोपर्यंत परत बोलवणं नाही आहे. प्रेज लॉर्ड. तुमच्यासाठी आमच्यासाठी मिलता बेट ठेवलेलं आहे, त्या ठिकाणी जाऊन आपल्याला कार्य करायचं आहे. प्रियांनो, या आज आपण त्या ठिकाणी पाहूया की प्रभूने आपल्याविषयी काय योजना ठेवलेली आहे, कोणाकडे जायचं आहे, प्रभू कोणाकडे पाठवत आहे. प्रभूला हाक मारूया, प्रभू कोण तयार आहे, मी तयार आहे, आम्हाला पाठव. आणि अशा प्रकारे प्रभू आपला वापर करत आहे. प्रियांनो, त्यांनी 4 नांगर टाकले, त्या 4 नांगरद्वारे त्यांना ते मिलता बेट प्राप्त झालेलं आहे. 4 नांगराद्वारे मिलता बेट प्राप्त झालेलं आहे. आता मिलता याचा अर्थ तुम्ही असा घेऊ शकता की तुमचा दृष्टांत, त्या बेटाचं नाव आहे मिलता. आणि आपणासाठी आता आपण असं समजूया की तो आपला दृष्टांत आहे आणि त्या दृष्टांताप्रत आपल्याला जायचं आहे. त्याला फोकस करा तुम्ही. तुमचे जे काय परमेश्वराने नेमून दिलेलं कार्य आहे त्याला आपण मिलता म्हणूया. कार्यक्षेत्र. धानोरे हे आपलं कार्यक्षेत्र आहे. प्रभूने आपल्याला आणलं, आम्हाला सर्वांना धानोरीत आणलं. तसंच याचं कार्यक्षेत्र मिलता होतं, प्रभूने त्याला मिलताला. पण कसं? तर त्या ठिकाणी त्यांनी खूप वादळात, संकटात, समस्येत ते 4 नांगर समुद्रात सोडून दिलेले आहेत. आणि ते 4 नांगर काय केलेले आहेत, त्या बेटाला जाऊन अडकले. आणि त्या बेटाला जाऊन अडकल्याने काय झालेलं आहे, ते जहाज तिथं स्थिर झालेलं आहे. प्रेज लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये सुद्धा वादळातून सुटण्यासाठी प्रभूने 4 नांगर आपल्याला दिलेले आहेत. प्रेज लॉर्ड. 4 नांगर दिलेले आहेत आणि ते 4 नांगर तुम्हाला, आम्हाला, प्रत्येकाला दिलेले आहेत. जो कोणी ख्रिस्ताच्या वाटेने चालतो त्या प्रत्येकाला ते दिलेलं आहे. संकट आहेत तर त्याच्यातून बाहेर पडण्याचा सुद्धा मार्ग प्रभूने आपल्याला दिलेला आहे. या आपण बघूया 4 नांगर प्रभू आपल्याला काय देत आहे. प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय आणि 42व वचन या ठिकाणी आपण मननासाठी घेतो. ती प्रेषितांच्या शिक्षणात, संगतीत, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. प्रियानो या ठिकाणी लक्ष द्या की सर्वप्रथम जी मंडळी होती ते काय करत होती. प्रेषितांच्या शिक्षणात, सर्वांनी आपल्या बोटावरती करूया, प्रेषितांच्या शिक्षणात, संगतीत, भाकर मोडण्यात, व प्रार्थना करण्यात. किती आहेत या ठिकाणी? 4. आणि हे 4 आपल्यासाठी नांगर आहेत. आणि पाहूया हे ज्या वेळेला त्यांनी वापर केला त्यावेळेला काय घडलेलं आहे. प्रत्येक मनुष्याला भय प्राप्त झाले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्य व चिन्ह घडत होती. सुरुवातीला शिष्य घाबरत होती, पण ज्या वेळेला यांनी 4 नांगरांचा वापर केला, त्या संकटावर मात केली आणि आपल्याला दिसतं की काय झालेलं आहे. आता उलटं झालं की मनुष्य त्यांना घाबरायला लागले, लोक त्यांना घाबरायला लागलेली. हे जिवंत देवाचे लोक आहेत, त्यांच्या हातून चमत्कार घडत आहेत, अद्भुत चिन्ह घडत आहेत, हे आहेत तरी कोण, असा प्रश्न सर्व लोकांना पडलेला आहे. आणि आपण पाहतो की असे केल्याने हजारो लोकांची प्रतिदिवशी भर त्यांच्यात पडत होती. बघा, पहिल्या दिवशी त्यांच्यामध्ये 3000 लोकांची भर पडलेली. 4 नांगरांचा वापर केलेला आहे. आजही आपण प्रेषितांच्या शिक्षणात, प्रियांनो, आपण प्रार्थना करतो, पण त्याबरोबर आपण वचनाच्या शिक्षणात सुद्धा अभ्यास केला पाहिजे. आपण संगतीत सुद्धा एकत्र येणं गरजेचं आहे. रोज आणि रोज. आज आपण एकत्र येऊ शकत नाही, पण आपण लोकांशी फोनवर संपर्क करू शकतो. फोनवरती आपण कसे काय, बरे आहेत का, वचनाचं अनुभव, वचनाविषयी चर्चा, या गोष्टी आपण करू शकतो. आणि आपण पाहतो की त्याच्यानंतर सांगितलेले भाकर मोडण्यात रोज आणि रोज ते प्रभू भोजन घेत होते आणि ते एकमेकांसाठी प्रार्थना करत होते. अशा प्रकारे जर आपण या 4 गोष्टी आपल्या रोजच्या जीवनात अवलंबल्या तर निश्चित आपला जो दृष्टांत आहे, जो मिलता नावाचं बेट आहे, तो आपल्यासाठी जवळ आहे आणि त्याच्यापर्यंत आपण आता पोहोचलेलो आहोत. आपण आपल्या दृष्टांतापर्यंत पोहोचलेलो आहोत. आपण ह्या जगामध्ये का आलो, आपला उद्देश काय आहे, प्रभूने आपल्याला कुठला उद्देश घेऊन खाली पाठवलेला आहे, तर आपला दृष्टांत, आपला मिलता नावाचं बेट
कोणालाही विनाकारण पाठवलेलं नाही आहे. प्रत्येकाविषयी परमेश्वराकडे योजना आहे. प्रभू श्री ख्रिस्ताविषयी देवाकडे योजना होती, प्रभू श्री ख्रिस्ताने ती योजना पूर्ण केली. तुमच्या आणि आमच्यासाठी सुद्धा प्रत्येकाकडे योजना आहे. योजना दृष्टांत फक्त पाळकाचा नसतो. प्रेज लॉर्ड. मंडळी चालवणे पाळकाचंच काम नाही आहे. सुवार्ता प्रसार करणे पाळकाचंच काम नाही आहे. प्रार्थना करणे पाळकाचंच काम नाही आहे. तर प्रत्येकाविषयी देवाकडे योजना आहे. हे आपण मागूया, माझ्याविषयी देवाकडे काय योजना आहे, माझ्याविषयी कुठला बेट नियोजित केलेला आहे, माझ्याविषयी कुठलं नगर नियोजित केलेलं आहे, माझ्याविषयी कुठला देश. कदाचित परमेश्वर तुम्हाला आंतरराष्ट्रीय सेवेद्वारे बाहेर देशी पाठवू शकतो. कोणाविषयी कुठल्या गावाकडे पाठवू शकतो, ज्या ठिकाणी बस नाही, लाईट नाही, पाणी नाही, अशा ठिकाणी पाठवू शकतो. काही लोकांची सेवा जंगलात असू शकते, काही लोकांची सेवा शहरात आहे, काही लोकांची अनाथ आश्रमामध्ये असते, काही लोकांची नोकरीद्वारे, सेवेद्वारे, वेगळं काही लोक पॉलिटिक्सद्वारे सेवा करतात. पॉलिटिक्समध्ये जाऊन देवाच्या सेवकांचं संरक्षण किंवा वकील म्हणून प्रत्येक जणाविषयी आपापली एक योजना प्रत्येकाने ठेवलेली आहे. तुम्हाला जे क्षेत्र दिलेले त्या ठिकाणी प्रभू तुमचा वापर करत आहे. पण या 4 गोष्टी आपल्या जीवनात अवलंबून करा आणि निश्चित प्रभू आपल्याला पुढं नेत आहे. या आपण पुन्हा एकदा आपल्या वचनाकडे वळूया की पाऊलाने काय केलं. आता मिल्ता नावाच्या बेटावर पाऊल पोचला. पाऊल पोचल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, तेथील बरोबर लोकांनी आम्हाला विशेष उपकार केले. म्हणजे पाऊस व गारठा असल्यामुळे शेकोटी पेटवून आमचा सर्वांचा पाहुणचार केला. तेव्हा पावलाने काटक्याची मोळी आणून शेकोटीवर घातली. इतक्या उष्णता झाल्यामुळे एक साप बाहेर निघून त्याच्या हाताला झोंबून राहिला. आमेन. या ठिकाणी त्या लोकांनी, बेटावरच्या लोकांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांना बोलवलं आणि 3 दिवस लागोपाठ त्या वादळाशी ते भांडत आहेत, झगडत आहेत, जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आत्ता कुठं जाऊन त्या बेटावर ते उतरलेत. आता त्यांना थोडंसं निवांत वाटतं आहे आणि थंडी, वारा, पाऊस सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. तर अशा वेळेला आपण काय करतो, सर्वप्रथम कुठं शेकता येईल का आपलं अंग, असा प्रयत्न करतो आपण. आणि पाऊलाने सुद्धा तेच केलं की काटक्यांची मोळी घेऊन त्या ठिकाणी शेकोटी तयार केलेली. पण त्या मोळीमध्ये एक मोठा साप त्या ठिकाणी पाऊलाच्या हाताला झोंबी करीत राहिला. आणि आपण पाहतो की सगळे लोक घाबरले. आता हा समुद्रातून वाचला आहे, आता या बेटावर येऊन सुद्धा मरण आहे ह्याच्यामुळे. म्हणजे कदाचित या माणसामुळेच आपल्या मागं संकट आहे. पण प्रभूने बघा त्याच्यातून सुद्धा त्या सापाद्वारे सुद्धा त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे की ते जीवाणू त्याच्या हाताला लटकलेले पाहून बरोबर लोक एकमेकास म्हणाले, हा माणूस घातक आहे. हा समुद्रातून वाचला तरी न्याय देवता त्याला वाचू देत नाही. बघा, प्रेज लॉर्ड. किती अडचणी, मरणाच्याच समस्या, मरणाचे संकट. त्याने तर ते जीवाणू विस्तावात झटकून टाकले आणि त्याला काही इजा झाली नाही. पाऊलाने तो साप विस्तावामध्ये झटकून टाकलेला आहे आणि तो सुजेल अगर एकी मरून पडेल याची त्यांनी वाट पाहिली. याची फार वाट पाहिल्यावर त्याला काही विकार झाला नाही. आता तो सगळे लोक बघतायत, त्याच्या हाताला साप लटकलेला आहे, तोनी झटकून टाकलेला आहे, त्याला चावलाय. पण आता लोक म्हणतात पाऊल आता कधी मरणार, थोडा वेळ आपण वाट बघूया, पाऊल मरेल. पण पाऊल काय मरत नाही. प्रेज लॉर्ड. पाऊल मरत नाही आहे कारण पाऊलाची सेवा अजून बाकी आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की ते लोक म्हणले की तू आहेस कोण, तू समुद्रातून वाचलास, तू या सापाच्या समस्येतून वाचलास, आहेस कोण. त्या ठिकाणी त्याला एक संधी मिळाली देवाचं नाव उंचवण्याची. प्रियांनो, जेव्हा लोक आपल्याला प्रश्न विचारतील तुम्ही आहात तरी कोण, तुम्ही एवढे आनंदी का असता, एवढं संकट आहे तरी तुम्ही आनंदी का, तुमच्या चेहऱ्यावर कधी आम्हाला दुःख दिसत नाही. जेव्हा हा प्रश्न लोक आपल्याला टाकतात, विचारतात, त्यावेळेला ती एक संधी असते तुमच्या आणि आमच्यासाठी सुवार्ता सांगण्याची. प्रेज लॉर्ड. लोकांचे प्रश्न येणं गरजेचं आहे तरी कोण. आपण पाहतो शिष्यांनी विचारलं आहे तरी कोण, वारा आणि पाऊस सुद्धा याचं ऐकतात. आणि खऱ्या अर्थाने ही संधीचं त्या ठिकाणी पाऊलाने सोनं केलेलं आहे आणि ख्रिस्ताचं नाव त्या बेटावर गेलेलं आहे आपल्याला दिसतं. आपण पाहतो कित्येक लोक आले, लोकांनी लाईन लावली त्या बेटावरती प्रार्थना करण्यासाठी. कित्येक आजारी बरे झालेले, जे लोक मरण यातना सहन करत होते ते लोक बरे झालेले. आपल्याला पुढं वाचलं तुम्ही तर सगळं दिसून येईल. लोकांनी लाईन लावली की पाऊलाने त्याच्यावर हात ठेवून प्रार्थना करावी. तेव्हा असे झाले की
पुबल्याचा बाप तापाने व अवरक्ताने दुखण्यात येत होता. त्याचकडे आज जाऊन पौलाने प्रार्थना केली, त्यावर हात ठेवून त्याला बरे केले. हे झाल्यावर त्या बेटामध्ये ज्या दुसऱ्या लोकांस रोग होते तेही त्याचकडे येऊन बरे झाले. तेव्हा त्यांनी आमचा बहुत प्रकारे सन्मान केला. त्यास आम्ही हाकारून निघालो तेव्हा आमच्या गरजेचे सर्व पदार्थ जहाजावर पडले. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपल्याला दिसतं की या बेटामध्ये पुबल्या नावाचा एक पुबल्याचा बाप, पुबल्या नावाचा मनुष्य आणि त्याचा बाप तापाने काय केलेला आहे, आजारी आहे. आजारी आहे, फणफणलेला होता. आणि आपण जर 8वं वचन पाहिलं तर त्याला रक्ताच्या उलट्या होत होत्या. कसल्या रक्ताच्या उलट्या आणि अवरक्त होत होता आणि तापाने तो फणफणत होता. प्रियांनो, अशा प्रकारचे लक्षणं असणारा मनुष्य त्या काळी कुठल्या प्रकारची मेडिकल फॅसिलिटी वैद्य नसताना तो मरणार हे निश्चित ठरलेलं असायचं. पण पौलाने त्याच्यावर हात ठेवून त्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे आणि तो बरा झालेला लोकांना दिसलेला आहे. कारण असाध्य रोग असं म्हटलं जायचं आणि अशा रोगी माणूस जर बरा होतो तर त्या ठिकाणी मोठा चमत्कार झालेला. आणि म्हणून त्या लोकांचा विश्वास बसला आणि त्या लोकांनी काय केलेलं आहे, रांग लावलेली पौलाकडं प्रार्थना करण्यासाठी. आणि ते संपूर्ण बेट आपण पाहतो त्यांचं परिवर्तन झालेलं आपल्याला दिसून येतं. बरं, आता तिथून पाऊल निघालेला आहे. पाऊल निघालेला असताना त्या लोकांनी काय केलं, पाऊलाला निरोप कसा दिला तेव्हा तर त्यांनी बहुत प्रकारे सन्मान केला आणि आम्ही निघालो तेव्हा आमच्या गरजेचे सर्व पदार्थ जहाजावर भरले. प्रेज द लॉर्ड. आपण पाहतो की वादळाच्या अगोदर वजन होईल जहाजाला म्हणून यांनी काय केलेलं आहे, सगळं सामान खाली टाकून दिलेलं आहे, रिक्त केलं स्वतःला. स्वतःला रिक्त केल्यानंतर काय झालेलं आहे, चमत्कार. चमत्कार झालेला आहे. आज आपण दृष्टांताकडे वाटचाल करत आहोत. आपला दृष्टांत काय आहे, पुन्हा एकदा मी या ठिकाणी रिवर्स करतो की मिल्ता नावाचं बेट आहे आणि प्रत्येक मनुष्यात, प्रत्येक ख्रिस्ती माणसाच्या जीवनात मिल्ता हा तुमचा दृष्टांत आहे असं समजावा. आपल्याला त्या मिल्तापर्यंत जायचं आहे. त्याच्या अगोदर खूप अशा अडचणी आपल्याला येणार आहेत, मरण यातना येतील, समस्या येतील, संकट येतील, ते पार करायचे आहेत. कसं पार करणार, त्या समस्या आल्या की स्वतःला रिक्त करावं लागणार आहे. जहाजातलं जेवढं सामान आहे सगळं फेकून द्यावं लागणार आहे. ज्या ज्या गोष्टींवर आपण अवलंबून आहोत की 3 दिवस 4 दिवस आम्ही हे खाऊन जगू, त्या गोष्टी आम्हाला काढून टाकायच्या. ज्याच्यावर आमचा भरोसा आहे त्या आम्हाला फेकून द्यायच्या आणि आमचा भरोसा फक्त ख्रिस्तावर असणं गरजेचं आहे. पाऊलाचा पूर्ण भरोसा ख्रिस्तावर होता आणि ते तारू त्यांनी रिक्त केलं आणि ते नांगर जेव्हा त्यांनी सोडले त्यावेळेला ते मिल्ता नावाचं बेट त्यांना प्राप्त झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तर तुमची आणि आमची इच्छा असेल की देवाने जो दृष्टांत आपल्याला दिलेला आहे त्याच्यापर्यंत तुम्हाला पोचायचं आहे, तर तुम्हाला स्वतःला रिक्त करणं गरजेचं आहे. आणि आपल्या ज्या 4 नांगर आहेत, ज्या 4 सवयी आहेत त्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला अवलंबणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे पाऊल त्या ठिकाणी गेलं आहे. आता तुम्ही सेवा करायला जाताल त्यावेळेला चिन्ह आणि चमत्कार घडणार आहेत. कधी, संकटातून पार गेल्यानंतर सामर्थ्य प्राप्त होतं. सामर्थ्य बसल्या ठिकाणी प्रार्थना केल्याने नव्हे तर तुम्हाला संकटातून जायचं आहे. सामर्थ्य सहज मिळणार नाही आहे, 9 दाणं सहज मिळणार नाही आहेत. तर त्या ठिकाणी संकट आणि समस्याला सामना करावा लागणार आहे. पाऊल तर म्हणतो मी रोज संकटाची वाट बघतो, पण आम्ही संकटाची वाट बघतो का? आम्ही संकटामधून बायपास शोधतो. त्याच्यापेक्षा कमी दुःखात मिळेल असा रस्ता पाहिजे, कमी अडचण येतील असा रस्ता पाहिजे. आम्ही हा शॉर्टकट शोधत असतो, पण जेव्हा आम्ही समस्या आणि संकटातून जातो त्यावेळेला आमची पूर्ण तयारी होती. प्रभू आपल्याला घडवत असतो त्यावेळेला. ती वेळ असते की आपण तयार होत आहोत, पण ती वेळ आपण टाळता कामा नये. पाऊल कुठल्याही गोष्टीला पाऊलाचा नकार नव्हता. सर्व संकटासाठी तो तयार होता. संपूर्ण जगासाठी आज संकट आहे, याच्यातून आपल्याला बाहेर जायचं आहे. काय करायचं आहे, याला तोंड द्यायचं आहे, याला तोंड द्यायचं आहे. प्रभू आपल्याला मार्ग दाखवत आहे. प्रभूने आपल्याला सांगितलं तुमच्याकडे 4 नांगर आहेत. प्रभूने आपल्याला सांगितलं तुम्ही स्वतःला रिक्त करा, तुम्हाला किनारा मिळणार आहे. प्रेज लॉर्ड. तुम्हाला किनारा जर पाहिजे असेल तर स्वतःला रिक्त करणं गरजेचं. स्वतःतला घमेंडीपणा, मीपणा, पैशाची घमेंड किंवा आपला औदा, आपलं पद, आपलं सामाजिक प्रतिष्ठा, या सगळ्या गोष्टी कुचकामी आहेत. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला काढून टाकायच्या. तेव्हा आम्ही रिक्त होऊ. परमेश्वराला रिक्त लोक पाहिजे. जर आम्ही मिल्तापर्यंत पोचलो, कसं पोचलो, सेवा घडणार नाही. प्रियांनो, सेवा कधी घडणार आहे, ज्या वेळेला आम्ही संकटातून जाऊ त्यावेळेला सेवा घडणार आहे. कारण मिल्तामध्ये काम कोणी केलेलं आहे, पाऊल तर गेलेलं आहे, पण चमत्कार कोणी केलेले आहेत,
पवित्र आत्म्याच्या द्वारे घडलेले आहे, त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे घडलेले आहे. कदाचित आम्ही आमच्या दृष्टांतापर्यंत पोचू सुद्धा, पण त्या ठिकाणी सामर्थ्य नसेल तर उपयोग आहे का? त्या दृष्टांताबरोबर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य असणं गरजेचं आहे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य संकटाद्वारे प्राप्त झालं पावलाच्याद्वारे तिथं खूप चिन्ह आणि चमत्कार घडले आणि मग लोकांनी विश्वास ठेवला आणि संपूर्ण मिलता बेट त्या ठिकाणी परिवर्तित झालेलं आहे. आज एक तुम्हाला आणि आम्हाला प्रभू संधी देत आहे या गोष्टीची की आम्ही सुद्धा या 4 नांगराचा अवलंबन करावं, स्वतःला रिक्त करावं आणि मिलता नावाचं जे बेट आहे म्हणजे तुमच्या आणि आमच्यासाठी जो असणारा दृष्टांत, तो दृष्टांत आम्ही ओळखावा. प्रत्येकाला एक योजना देऊन पाठवलेलं आहे, कोणालाही विनाकारण या जगात पाठवलेलं नाही आहे. या आपण विचार करूया, आपलं मिलता नावाचा दृष्टांत कुठला आहे? हा पौलाचा जगभरातला प्रवास आहे. संपूर्ण युरोप खंड पौलाने परिवर्तित केलेला आहे. पौल हा एक फार मोठा मिशनरी होता. एक मिशन घेऊन तो पुढं जात होता आणि आपण पाहतो की त्याचा प्रत्येक प्रवास हा मरण यातना आणि मरणच ठरलेलं होतं. जरी तो मिलताला पोचला तरी तो रोमला जेव्हा जाईल तेव्हा त्यासाठी मरण ठरलेलं होतं. आणि समजा तो मिलताच्या अगोदरच मेला असता तर मिलता नावाचा दृष्टांत पूर्ण झाला नसता. देवाची योजना होती की त्यांनी मिलताला स्टॉप घ्यावा आणि मग रोमला जावं. प्रभूने पौलाचा योग्यरित्या वापर करून घेतला. आज तो तुमचा आणि आमचा सुद्धा वापर करून घेऊ इच्छितो. या आपण स्वतःला रिक्त करूया, आपले नेत्र बंद करूया आणि परमेश्वराकडे आपला दृष्टांत मागूया. प्रभू, तो आमचा दृष्टांत आम्हाला दाखव. ज्याप्रमाणे मिशनरी सेवा पौलाने केली, ओ प्रभू, त्या प्रकारे आमचा वापर तू कर. संकटाशी सामना करण्यासाठी, संकटाशी 2 हात करण्यासाठी आम्हाला शक्ती दे आणि तुझी कृपा आम्हाला दे, कारण ते आमच्यासाठी पुरेसे आहे. धन्यवाद देतो, आभार मानतो की आज तू आम्हाला चालवलंच. धन्यवाद देतो. आम्ही सर्वजण तुझ्या हातात पडत आहे माझ्या देवा. जे वचन ऐकतील त्यांच्या जीवनात प्रकाश टाक आणि प्रभूजी त्या पौलाच्या शिकवणीनुसार ओ प्रभू आमचं जीवन आम्ही जगावं यासाठी सहाय्य कर, मदत कर. सर्वजण आम्ही तुझ्या हातात पडतो, येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रेज लॉर्ड.